नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आहे 3 सप्टेंबर 2024 आणि आपण चाललो आहोत चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये। श्रावण महिना संपला आहे आणि श्रावण महिन्याचा उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं। तर प्रतीक दादा आणि मी पायरी मार्गाने चाललेलो आहोत। चंद्रेश्वर गडाचं निसर्ग सौंदर्य तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात। पावसाळा आहे, घनदाट झाडी आहेत, सर्व डोंगर हिरवागार झालेला आहे आणि एवढ्या उंचीवर आता आपल्याला जायचं आहे। हा रस्ता मार्ग आहे, तुम्ही रस्ता मार्गाने पण येऊ शकता। 2024च्या श्रावण महिन्यामध्ये 5 श्रावण सोमवार आले होते आणि आपण 5च्या 5 श्रावण सोमवारी चंद्रेश्वर महादेवांचं सहकुटुंब दर्शन घेतलं। या काळामध्ये खूप जास्त पाऊस पडला, पाणीच पाणी होतं सगळीकडे, डोंगर स्वच्छ धुवून निघाले, धबधबे सुरू झाले आणि हा श्रावण सोमवारच्या दिवशी 5व्या श्रावण सोमवारच्या दिवशी बैलपोळा असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। काही भाविक दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन परतीच्या मार्गाने निघालेले आहेत आणि आपण जवळपास दुपारचा 1 वाजलेला आहे त्यावेळेला आलेलो आहोत। अतिशय स्वच्छ असं वातावरण, सुंदर मंदिर परिसर आणि बरीचशी गर्दी आत्ता पण आहे। तर तुम्ही केव्हा चंद्रेश्वर महादेव मंदिरात आले असाल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा। अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे। बालगोपाळ सहकुटुंब बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। आपणही आता महादेवांचं मनसोक्त दर्शन घेऊ, जल अर्पण करू, थोडंसं नामस्मरण करू आणि मग भोजनाच्या ठिकाणी जाऊयात। श्रावण महिन्यातील 5ही सोमवार खूप सुंदर असं आयोजन मंदिर ट्रस्टने केलेलं होतं। मंदिर परिसरामध्ये असलेले हे काही फलक आणि महंतांचे फोटो, पादुका तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। एक वेळ नक्की तुम्ही इकडे या आणि दर्शन घ्या, मन प्रसन्न होऊन जाईल। तर चला आपण जाऊयात आता भोजनाकडे। मुळात इकडे आधीच पंगत बसलेल्या होत्या आणि सिस्टीम अशी आहे की तुम्ही यायचं, पत्रवाळी घेऊन बसून घ्यायचं। वाढणारे जे सेवक आहेत ते तुमच्यापर्यंत महाप्रसाद घेऊन येतात। आजच्या महाप्रसादमध्ये वांगा बटाट्याची भाजी आहे, पुरी आहे, जिलेबी आहे, मसाले भात आहे आणि बाहेर ॲक्वाचं जारचं पाणी आहे प्यायला। महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत, शाळकरी मुलं आहेत। बरीच मंडळी पायरी मार्गाने येतात, काही मंडळी रस्ता मार्गाने येतात। अशा पद्धतीने आपण आज महाप्रसादाला आलो आणि त्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे। हे समोर जी इमारत आहे तिकडे जेवणाचं नियोजन आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता। ज्यांचा महाप्रसाद घेऊन झाला त्यांनी बाहेर पडायचं, जागा रिकामी झाली की दुसऱ्या माणसाने जाऊन बसायचं, असं काहीचं नियोजन असतं। वाढण्यासाठी भाविक भक्त असतात। तर हे आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि आपण आता फेरफटका मारूया, आजूबाजूचा परिसर बघूयात। हे मुख्य प्रवेशद्वार आहे। इकडनं तुम्ही बाय कार किंवा तुमच्या बाईकने आले रस्त्याने तर तुम्ही या गेटवरती येऊ शकता आणि पायरी मार्ग तुम्हाला दाखवलाच आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि परिसर पण खूप छान आहे। नवनवीन इमारतींचे तिकडे कामं चालू आहेत, झाडं लावण्यात आलेले आहेत। आता आपण जवळपास मंदिरापासून एक 500 मीटर अंतरावर आलेलो आहोत। इकडे आपण थोडं फोटो सेशन करू आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ। छान वारा चालू आहे इकडे। आपल्या नवीन कॅमेऱ्याने आपण झूम करून बऱ्याच लांबून मंदिराला या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि कॅमेरा क्वालिटी चांगली असल्यामुळे आपण ते पाहू शकतो। बालगोपाळ इकडे डोंगरावरती मस्ती करतायत, समोर खोकड तलाव दिसतोय। अशा या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि परिसर दाखवला। आता आपण परत जातो आहोत। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। बाय।